दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी लोकसभा निवडणूक 2024च्या दुसऱ्या चरणातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। वर्धा लोकसभा मतदारसंघातही शांततेत मतदान पूर्ण झाले। वर्धा मतदारसंघात खासदार रामदास तडस आणि आमदार अमर काळे यांच्यात काट्याची टक्कर पाहावयास मिळाली। मतदान पार पडले। आता राजा मतदान पेटीत बंद झालाय। जाणून घेऊया आपले वर्धा प्रतिनिधी सतीश काळे यांच्याकडून वर्धा मतदारसंघात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेविषयी आणि घेऊया या मतदारसंघाचा आढावा। सतीश, काय सांगाल? वर्धा लोकसभा मतदारसंघात 26 तारखेला मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे। कसा प्रतिसाद लाभला या मतदान प्रक्रियेला? दुसऱ्या टप्प्यातील वर्धा जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडली आहे आणि वर्धा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी पोलीस प्रशासन सज्ज ठेवले होते। प्रत्येक पोलीस कक्ष आणि नियंत्रणाचे काम करत होते। किती टक्के मतदान वर्धा लोकसभा मतदारसंघात झालंय? मतदारांचा काय प्रतिसाद मिळाला? वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत आणि 8 तालुके मिळून 56.66% मतदान झाले आहे। काय सांगता येईल, मागल्या वेळेसपेक्षा हे मतदानाची टक्केवारी वाढल्याचं दिसून आलं की यावेळेस मतदान कमी झालंय? मागील लोकसभेपेक्षा यावर्षी जास्त टक्केवारी वाढली आहे, कारण लोकांचा प्रतिसाद छानपणे मिळाला आहे। युवक वर्ग आणि महिला आणि वयस्कर वृद्ध सुद्धा बाहेर निघाले होते आणि दिव्यांग व्यक्ती सुद्धा मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मोठा सहभाग नोंदवला आहे। सतीश, खासदार रामदास तडस आणि आमदार काळे यांच्यात काट्याची टक्कर पाहाव्यास मिळाली होती। मतदान पार पडलंय, मात्र जनतेतून काय प्रतिसाद समोर येतोय? काय आढावा काय घेता येईल की कुणाच्या बाजूनं मतदान प्रक्रिया आणि जो राजा निघणार आहे, काय वाटतंय समोर? नक्कीच अचल, वर्धा जिल्ह्यात काट्याची टक्कर होणार आहे हे चित्र उघडकीस आलं आहे। कारण खासदार रामदास तडस यांना उमेदवारी दोनदा त्यांनी खासदाराचे पद भूषवले आहेत आणि तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे। त्यामुळे त्यांच्याच पक्षातील काही लोक नाराज सुद्धा होते आणि ही लाट जनसामान्य माणसापर्यंत होती आणि त्यामुळे निश्चितच याचा फायदा हा अमर काळे यांना होणार आहे। कारण यावेळेस कोणत्याही प्रकारची मोदी लाट हे दिसून आली नाही। परिवर्तनाची लाट, एकंदरीत चित्र असे होते की परिवर्तनाची लाट दिसून आली आहे। मात्र दुपारपासून मतदारांचा कल हा सुप्त अवस्थेत होता, युवक वर्ग आणि महिला वर्ग, आणि सुप्त अवस्थेत मतदान पार पडलं आहे। हवा जरी दुसऱ्या पक्षाची किंवा कोणाची असली तरी शेवट हे मतदारावरच अवलंबून राहील आणि काट्याची टक्कर होणार आहे निश्चितच, परंतु दोघांमध्ये 5,000च्या लीडने हा विजय होणार हे निश्चित झाले आहे। धन्यवाद सतीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर।